हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर आज आपल्या घट स्थापनेचा तिसरा दिवस. तर माझी आजची रेसिपी आहे बटाटा वडा. तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीकडे बोलूया. गाईज, आता जसं मला व्हिडिओमध्ये मागाशी बोलले की आज उपवासाचा बटाटा वडा बनवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतले 3 बटाटे उकडलेले आणि हिरवी मिरचीचं म्हणजे पूर्ण बारीक करून घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक तुकडे करून घेऊ शकता. आणि हे राजगिऱ्याचं पीठ जे आपल्याला बॅटरसाठी लागणार आहे. म्हणजे जसं आपण नॉर्मल बटाटा वडा बनवायला आपण बेसन पीठ वापरतो तसं तर राजगिऱ्याचं पीठ वापरायचं आहे. तुम्ही यामध्ये भगरीचं पीठ ॲड केलं ते चालेल मिक्सरला बारीक करून, पण मी फक्त हेच वापरणार आहे. तर चला पहिले आपण बॅटर बनवून घेऊ. लागेल तेवढंच पीठ घेऊ. चवीपुरते मीठ, याच्यामध्ये काही खायचा वगैरे सोडा वापरायचा नाही आहे. तर पहिले आपण बॅटर बनवून घेऊ. जास्त पातळ पण करायचं नाही आहे. एकदम बटाटा वडासारखाच होतो, एकदम मस्त कुरकुरीत. तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलंच मी. प्रोसेस सेम आहे जसं आपण नॉर्मल बटाटा वडा करतो. थोडं पातळच ठेवायचं आहे. तर हे बघा आपला बॅटर रेडी आहे. आता आपण त्याची भाजी बनवून घेऊ. तर आता हे बटाटे आपण हाताने स्मॅश करू. तुमच्याकडे मॅशर असेल तुम्ही मॅशरने केलं ते चालेल. हातानेच बारीक करून घेईल. तर काही लोक कोथिंबीर पण टाकतात, जिरा पण टाकतात, पण मी नाही खात त्याच्यामुळे मी नाही वापरत. तुम्ही जर खात असाल तर तुम्ही वापरू शकता. तर आता आपले बटाटे मॅश करून झालेत. तर आता आपलं बटाटे मॅश करून झालेत. आता आपण याला तडका देऊ. काही लोक बटाटा वडा बनवण्यासाठी भाजी करून घेतात. तो साधा बटाटा वडा असो किंवा उपवासाचा असो भाजी करून घेतात. तर आपण तसं नाही करायचं आहे. ऑलरेडी बटाटा उकडलेला आहे. तर आपण आता तडका पॅनने त्याला मस्त फोडणी देऊ. चमचा तेल घेते. आता आपण गॅसवर गरम करून घेऊ. आता हा गरम झाला का हा जो हिरवी मिरचीचा कूट आहे त्याच्यात टाकून मस्त एकदम तडतडले का आपण सगळं टाकून घेऊन आणि वडे करून घेऊ. आपलं तेल तापतंय. तर आपलं तेल पण तापलं आणि इकडे वड्यांसाठी मी तेल तापत ठेवलं कमी गॅसवर, म्हणजे आपले दोन्ही कामं पटकन होतील. तेल तापलंच आहे. आता मी गॅस बंद करते. आणि हा जो कूट आहे त्याच्यात टाकून देऊ आपण. गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते. तुम्हाला मागाशीच बोलले याच्यामुळे तुम्हाला शेंगांचा कूट टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी नाही टाकलं आहे. थोडं चवीपुरते मीठ टाकायचं राहिलं आहे. थोडं थंड झालं वडे करून घेऊ. चांगलं मध्ये झालं, एक जीव झालं आहे. आता बघू तर वडे करून घेऊ आपण. तर या पद्धतीने आपण वडे करून घेऊ. तर
तुमच्यावर आहे वडे कसे ठेवायचे ते. उपवासामध्ये कसं खिचडी वगैरे खाऊन तोंडाची चव जाते, तर थोडं जरा काय तिखट म्हणजे स्पायसी खावंसं वाटतं तर तुम्ही या पद्धतीने असे वडे करून खा, खूप छान होतात. तर आता आपले वडे रेडी आहे. तर याचे बघ आपले वडे झालेत बनून. आपलं तेलही तापले, तरी मी एकदा चेक करते. हे बघा आपलं तेलही तापले. तर आपण हे वडे याच्यामध्ये बुडून कढईत टाकायचे. आपण याच्यातच टाकू. गॅस फुल करू. एक साईड चांगली भाजून घेऊ. तर गाईज बघा आता बटाटा वडा रेडी आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचे वडे काढून घेऊ. तर गाईज बघा आपले बटाटा वडे रेडी आहेत. थोडं जास्त तेल तापल्यामुळे थोडेसे हे झालेत, पण ठीक आहे, एवढा तर पाहिजेलच. थोडा कलर चेंज झाला तर ते एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात. एकदम मस्त. हे तुम्हाला दाखवते. हे बघा आवाज पण येत असं. आणि त्याचबरोबर मिरची पण तळली हिरवी त्यासोबत खायला. बटाटा वडा म्हणतात तर हिरवी मिरची आपली येतेच. तर खूप छान दिसतं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा विसरू नका. त्याच्या मिरच्या ठेवूया. किती छान दिसते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर गाईस तुम्हाला ही बटाटा वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आहे ना एकदम मस्त, खूप छान. एकदम आपलं जो बटाटा वडा खातो आपण, वडापाव खातो, तशीच आठवण झाली असेल तुम्हाला. तर नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.